मित्रांनो, आपण सध्या आहोत कोंढोळ्याच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे काशी आणि बागी. मित्रांनो, हे उराटीचं रान होतं आणि या मैदानामध्ये यांनी कडनी पळून एक नंबर केला आहे. तर आपण काशी आणि बागीच्या मालकांकडनं या दोघांची माहिती जाणून घेऊया. दादा नमस्ते. आपलं नाव सांगा. माझं नाव महेंद्र बांगाई, रायना सावळी, तालुका जिल्हा बुलढाणा. बरं. आणि काशी आणि बागी ह्यांचे मालक कोण आहेत? मालक समाधान वाघ, सावळी. बरं. आणि दोन्ही घरचीच बैल आहेत? घरचीच बैल दोन्ही. बरं. एकाच दावणीची का वेगवेगळे मालक आहेत? एका दावणीचे दोन्ही बैल, एकाच मालक. एका मालकाचीच दोन्ही बैल आहेत. बरं. घरच्या साधारण आज एवढं मोठा किताब पटकवलाय कोंढाळे केसरीचा पर्व चौथ्यातला आणि 2 लाख रुपयाचे तुम्ही मानकरी ठरलाय. कसं वाटतंय? काय आनंद आहे. अजून काय सांगाल? म्हणजे घरचा साजच का पळवला तुम्ही? घरचा साज पळवली म्हणजे असं बॅड लक चालू होतं सध्या. बरं. 4 महिन्यापासून. त्याच्यानंतर आज घातला घरचा साज. गाव कुठलं म्हटलं तुम्ही? बुलढाणा. बुलढाणा. बरं. आणि दादा मला वाटतं माझी आपली भेट एकदा झाली मला वाटतं पिंपळगाव बसवला. पिंपळगाव बसवंतला 22 मेला का 21 मेच्या दरम्यान? 22 मेला. बरोबर. रात्रीची मुलाखत घेतली होती मी. बरोबर. अंधारामध्ये घेतली होती. त्यानंतर पाणी पाऊस आला होता. बरोबर. बरोबर. त्यानंतर आज किती म्हणजे एक साधारणतः 11 महिन्याने भेटत. 11 महिन्यानंतर. पुढच्या महिन्यात आहे ते मैदान. बरं. काय सांगाल अजून? आनंद कसा आहे आणि एवढ्या लांब कसं काय आला इकडं? इथं कोणाकडे थांबला होता? कसं काय? म्हणजे या मित्राकडे आलतो. बरं. त्या मित्राकडं. बरं. आजचं गुलाल शेअर सर्व त्याला येत आहे. बरं. काय नाव आहे त्या मित्राचं? त्याचं नाव बाबू म्हणून आहे. त्याची शुभम सावंत. राहतो कुठं तू? मान. बरं. तुझ्या नियोजनात पडली काही सगळी आज? आणि ह्याचं नाव काय म्हणाला? काशी नाव. काशी. आणि हा बागी. बागी. मित्रांनो, हा बागी घरचा साज आहे. दादा, हे मैदान अतिशय कठीण म्हणावं लागेल पळायला त्या बाबतीमध्ये. कटनाच रान होतं. कटनाचं रान होतं. उराटी होती. अगोदर कल्पना होती बैलगाडी मालकांना? नाही. पण तुम्हाला होती कल्पना एवढी? हे म्हणून माहित नव्हतं. उराटीचा फक्त उराटी होती फक्त माहिती? लय हाती उराटी लगे. बरं बरं. घाटातली उराटी वाटली का? घाटा बसताना जास्त उराटी. बरं बरं. तशी आम्ही बाईटमध्ये कल्पना दिली त्या 80% उराटी म्हणून. बरं. गटाला किती वेळात पळाला? गटाला 4 मध्ये पाहलो, सेमीला 4 मध्ये पाहलो आणि फायनलला 7 नंबर तासात कडन पाहलो. कडन पळाला. कडन पाहून 1 नंबर केला. तुम्हाला तुमच्या बैलांची पळण्याची कुवत किंवा ताकद ह्या उराटीमुळे समजून आली का? हो. वाटलं नव्हतं राहू म्हणून फायनलला पण नंतर समजलं. नंतर सेमी काढलं म्हणलं काही की घडू ती गाडी. बरं. किती वेळा सेमीत पळाला तुम्ही? 4थ्या सेमीत पाहलो. 3 नंबर तास. आणि सेमीला कसं काय सुट्टा निकाल घेतला? सुट्टा निकाल. सेमीला सुट्टा सुट्टा निकाल. फायनलला पण सुट्टा निकाल. पब्लिकनं वाटलं नव्हतं कारण की बरेच लोक म्हणतात पब्लिकला बैल पळू शकत नाही तुमची. कोणी म्हणतात फॉल होती. बैलांना करून दाखवलं की आम्ही पब्लिकना पळू शकतो, नंबर बी करू शकतो. केवढी मोठी डाल आहे? 5 फुटाची एवढी. एवढी. आता ही एक डाल लावली तरी पास होईल की भिंती? काय बाकीच्या डाली? एवढी डाल. हा, एवढी मोठी. पहिला करून दाखवलं ना, खूप आनंद याच्यात. लय हलक्यात घेतलं होतं की फॉल होती, कोणी म्हणता गटाला घरी मार खाती. आज करून दाखवलं, कडाला करून दाखवलं, पहिला नंबर करून दाखवला. किती दिवसाचा कमबॅक आहे? 4 महिने. 4 महिने वेटिंग बरोबर. आणि ह्याला पिंपळगाव बसवंतला किती नंबरला उतरला होता तुम्ही? 1 नंबर. 1 नंबरला मला वाटतं त्यावेळेस. तिथं पण. आणि त्यावेळेस पब्लिकला केला. हा. आणि घरचा साथ होता मला. तोच बैल मला सापडत नव्हता, लांब होता तुम्ही. पाणी होतं त्यामुळे सापडला नाही लवकर. बरोबर. पाणी म्हणजे मित्रांनो पाऊस. आपल्याकडे पाऊस म्हणतात त्याला. घ्या समजून. ते प्रत्येकाचे तिकडचे शब्द वेगवेगळे. बुलढाणा. बरोबर. आणि आता कसं काय पिंपळगाव बसवंतचं नियोजन? पिंपळगाव बसवलं पळू गाडी करणार आहे? होय. बोलवणे का? हा. मित्राचा फोन येईल तेवढं मैदान. कारण मागच्या वर्षी जायचं फोन आला का नाही, ते आता येईल यावर्षी. बरोबर. आणि ह्या वेळेस चांगलं तीच नियोजन घरचीच गाडी? घरची गाडी राहते आम्ही कंटिन्यू. म्हणजे काही पण झालं आम्ही घरची पळू शकतो. आणि जॉकी कोण होतं? जॉकी तू अभि ड्रायव्हर. आम्ही ड्रायव्हर म्हणून बुलढाणा. होय. ड्रायव्हर कुठे? इकडे बाय. दुरकरी, काय सांगाल? गाडी कशी पडली उराटीला? गाडी चांगली पळा, छान पळा. नाही बोल. ते नाही बोलत? तुम्ही बोला. तुम्हाला उराटीला बोलू द्या. माझ्याबरोबर बोलत नाही. नाही बोलणार. उभं राहत नाही का? नाही. बरं. काय नाव आहे यांचं? आम्ही ड्रायव्हर. बुलढाणा उर्फ सपना. सपना. सपना का नाव ठेवलंय? त्या तो पण नाव आहे. होय. नक्की का? का सपना वेगळी सपना आहे? सपनाचा लक आहे पण सपना स्वप्न नाही राहिलं. मला आता काय बोलला नाही तर ते ट्रेंडिंगला चर्चेत आला. चर्चेत पहिल्यापासून चर्चेत आहे. बरं. आणि काय सांगाल? आनंद कसा आहे तुमच्या सगळ्यांचा? लांब आलाय तुम्ही. किती किलोमीटर पडताय? 450. 450. बरं. आता कुठे कसं नियोजन पुढचं? नाही, आता इथे थांबून परत घरी डायरेक्ट. परिघरात परत नाही आता थांबणार इथं म्हणजे दुसरी मैदान. कोरेगावला नियोजन केलंय. घरचीच गाडी. बरं. ही ज्यावेळेस यांनी गाडी चालवली त्यावेळेस तुम्ही एवढी कधी उराटी अनुभवली नव्हती असं सांगताय. तर ही उराटी अनुभवली तुमच्या बैलांनी तुम्ही. आणि ज्यावेळेस तुमची नंदी पळाल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? नंदी पळाल्यावर भरपूर गॅप होता. त्या हिशोबाने असं वाटलं आपण राहू.
नाही पळताना ह्या उराटी येऊन काय हे येतं एक तर नाही, तुम्ही प्लेन आमच्या नंदीला प्रॉब्लेम नाही पळाला काही असं वाटलं नव्हतं पण पळाले दोन्ही नंदी छान पळाले आणि चांगले पळाले बरं आणि गॅप पण भरपूर होता. जॉकीला विचारलं ते पण म्हणे चांगले पळाले. परत सेमी काढल्यानंतर मग म्हणलं आता जमलं. बरं जे नेहमी टेबल पिस्टला पळतात ते स्पीड पकडलं का नॉर्मल स्पीडला? स्पीड होता. ते स्पीड होता. राव बोलता की तुम्ही? बरं चला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि सपना ड्रायव्हरचं पण अभिनंदन. धन्यवाद.